नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी झालेला MPSC गट क चा पूर्वपरीक्षेचा पेपर आपण बघणार आहोत। आज सुरुवात आपण करणार आहोत मॅथ्सच्या सोल्युशनपासून। मॅथ्स आणि बुद्धिमत्ता म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सोल्युशन आता आपण बघणार आहोत। आणि याशिवाय इतर विषयांचे देखील म्हणजे इतिहास, भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र, करंट अफेअर यांचे देखील व्हिडिओज थोड्याच वेळात अपलोड होतील आणि त्या व्हिडिओजच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच अपडेट होऊन। याशिवाय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्लेलिस्ट देखील मिळून जाईल। चला तर मग सुरू करूया। हा बघा प्रश्न क्रमांक 86 हा सेट सी आहे, त्यामुळे आता याच्यातला आपण प्रश्न क्रमांक 86 बघूया। आता इथे बघा आपल्याला माहिती दिली की ABCD या विद्यार्थ्यांच्या कडे एकूण मिळून 30 पुस्तके आहेत। एकूण मिळून 30 पुस्तके आहेत। यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत, दुसऱ्याकडे 6, तिसऱ्याकडे 9 आणि चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत। तर आपल्याला एवढी माहिती मिळालेली आहे की पुस्तकांची जी संख्या आहे ती अशा प्रकारे आहे 12, 9, 6 आणि 3। ठीक आहे। आता बघा पुढे काय दिले आहे, बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत। म्हणजे जर समजा आता आपण क्रम लावायचा झाला तर बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत, त्यामुळे सी कडे नक्कीच बी पेक्षा जास्त पुस्तके असणार आहेत। आणि पुढे आपल्याला लिहिलं आहे की डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहे। डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहे, हा डाटा आपल्याला दिलेला आहे। आणि परत पुढे दिले की सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके आहेत। आता आपल्याला सी कडे डी पेक्षा कमी आहेत, त्यामुळे डी आपण इथे लिहिला तरी चालेल कारण सी कडे डी पेक्षा कमी आहे। ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला आपला डाटा मिळालेला आहे। आता बघा जो डाटा मिळाला आहे तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो, सी कडे डी पेक्षा कमी आहेत म्हणून आपण डी सी बी एकत्र लिहिले। पण आता ए ची नक्की पोझिशन आपल्याला एवढीच माहिती आहे की ए कडे डी पेक्षा कमी पुस्तके आहेत, त्यामुळे ए इथे देखील येऊ शकतो, इथे देखील आणि इथे देखील येऊ शकतो। चला तर आता आपण आपली स्टेटमेंट्स वाचूया काय काय दिलेले आहेत। पहिलं विधान आहे की ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच। आता इथे किमान शब्द दिला आहे म्हणजे कमीत कमी। आता ए आणि बी बघा, ए आणि बी इथे आपला बी असणार आहे, तर ए त्याच्यासोबत कुठेही येऊ शकतो। ठीक आहे, यांच्याकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच। आता समजा आपण कन्सिडर केला की ए इथे आला आहे, सगळ्यात खाली ए आला असेल तर ए कडे 3 असतील आणि बी कडे 6 असतील, बरोबर। मग पुस्तके किती होतील, 9 पुस्तके होतील। म्हणजे कमीत कमी 9 पुस्तके होतील जर ए कडे सर्वात कमी पुस्तके असतील तर। त्यामुळे इथे जे 12 म्हटलेलं आहे 12 पुस्तके असणारच, कमी किमान, त्यामुळे हे चुकीचं विधान येणार आहे। ठीक आहे, याच्यातून आपण काढला निष्कर्ष की पहिलं विधान चुकीचं आहे। आता बघा दुसरं विधान बघा, डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच। आता बघा डी कडे आपल्याला माहिती आहे 12 पुस्तके आहेच। ठीक आहे, आता सोबत विचारलं आहे ए, तर बघा ए जर आपण सर्वात खालती घेतलं तर त्याच्याकडे 3, म्हणजे ए सगळ्यात कमीत कमी ए कडे 3 पुस्तकं तर असणारच आहे। 12 आणि 3 झाले किती 15, त्यामुळे हे विधान बरोबर आहे। ठीक आहे, डी आणि ए कडे 15 पुस्तके असणारच आहे किमान। त्याच्यानंतर पुढचं विधान सी आणि डी दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच। आता बघा सी आणि डी, आता डी कडे आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त किती येऊ शकतात 12। ठीक आहे, डी कडे 12 आली आणि सी कडे कमीत कमी किती येतील। सी कडे बघा ही जी पोझिशन आहे सी याच्याहून खालती जाऊ शकत नाही, म्हणजे सी कडे कमीत कमी 6 पुस्तके येणारच आहेत कारण बी कडे सी पेक्षा कमी आहे। तर सी ची 6 मिळाली, मग ही किती झाली 12 आणि 6 18। ठीक आहे, मग आपण हे देखील म्हणू शकतो की 18 पुस्तके असणारच आहे सी आणि डी दोघांकडे मिळून, त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे। आता शेवटचं विधान बघा, सी आणि बी या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच, सी आणि बी। आता बघा बी कडे कमीत कमी पुस्तके म्हणजे बी सर्वात खालती आला तर आपण ए इथे कन्सिडर केला, हा राईट आहे। हे ए रॉंग आता कन्सिडर केले, शेवटची कंडिशन आहे म्हणून। बघा जर बी कडे सर्वात कमी असतील 3 तर सी कडे असणार आहेत 6 आणि दोघांकडे बी आणि सी कडे मिळून किती होतील 6 अधिक 3 9, म्हणजे किमान 9 पुस्तके त्यांच्याकडे असणार आहे, त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे। आता इथे आपल्याला काय विचारलं आहे, सत्य असतीलच अशी नसणारे विधाने निवडा। म्हणजे काय, सत्य असतीलच अशी नसणारे म्हणजे चुकीची विधाने निवडायची। तर चुकीचं विधान आपलं कोणतं आलं आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 जो आहे ए तेच आपलं चुकीचं विधान आलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए, फक्त ए उत्तर असणार आहे आपलं। चला आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 87। आता बघा इथे दिले की एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली। ओके, 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले
व असे काम संपेपर्यंत चालू राहिले. ठीक आहे. आता त्याचा परिणाम काय झाला की काम संपायला 2 दिवस जास्त लागले. आता बघा, पहिल्या दिवशी आपल्याला माहिती आहे की 10 जणांनी काम केलेलं आहे, आपण असं कन्सिडर करणारच. दुसऱ्या दिवशी 2 गेले म्हणून राहिले किती 8. पुढच्या दिवशी 2 गेले राहिले किती 6. पुढच्या दिवशी 2 गेले राहिले किती 4. पुढच्या दिवशी अजून 2 गेले राहिले किती 2. आणि पुढच्या दिवशी 2 गेले म्हणजे कोणीच नाही राहिलं. म्हणजे काम अशी जर त्यांनी मेथड यूज केली तर त्यांना काम संपायला किती दिवस लागलेत बघा. आपण म्हणू शकतो की 5 दिवस लागलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं 5 उत्तर तर नसणार आहे डायरेक्ट. आणि आता बघा, आता आपण कन्सिडर करूया की प्रत्येकजण समान काम करतो. म्हणजे आपण इथे कन्सिडर करूया की प्रत्येकजण समजा एक चेअर बनवतोय. ठीक आहे. प्रत्येकजण जर एक चेअर बनवत असेल तर पहिल्या दिवशी किती चेअर बनल्या. आता आपण त्यांचं काम बघूया. पहिल्या दिवशी 10 चेअर बनल्या, दुसऱ्या दिवशी 8 चेअर बनल्या. प्रत्येकजण एकच चेअर बनवणार. अशा 6 बनल्या, 4 बनल्या आणि शेवटच्या दिवशी 2. मग टोटल चेअर किती बनल्या असं जर आपण काउंट केलं, किती बघा तुम्हाला इथे दिसणार की 30 चेअर बनलेल्या आहेत. ठीक आहे. हे आपलं आलं टोटल काम. म्हणजे 30 खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या, पण त्यांनी अशी मेथड वापरली 2-2 दिवस, 1-1 दिवसांनी 2-2 जण काम सोडून गेले. पण आता जर त्याच 30 खुर्च्या पहिल्या दिवशी जेवढे व्यक्ती होते ते सर्व जर प्रेझेंट राहिले असते तर किती दिवसात बनल्या असत्या. एका दिवसात 10, दुसऱ्या दिवसात 10, तिसऱ्या दिवसात 10. म्हणजे 3 दिवसात त्यांचं संपूर्ण काम झालं असतं. म्हणून याचं काय असणार आहे, 2 दिवस जास्त लागले तर 3 दिवसात त्यांचं पूर्ण काम झालं असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 88. पुढील दिलेल्या 3 रंगांच्या हिरव्या जी, निळ्या बी व लाल आर खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. आता इथे माळा दिलेल्या त्याच्यामध्ये कसे खडे दिलेले आहेत ते आपल्याला इथे सिक्वेन्स दिलेला आहे. ठीक आहे. आणि आता पुढे काय म्हटलेलं आहे, जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील. म्हणजे 2 माळा समान झाल्या पाहिजे त्या. आता बघा 2 माळांमध्ये बघितल्यास आपल्याला कळतं की झेड ही टोटली डिफरंट आहे, ती कोणासोबतही समान होऊ शकत नाही. त्यामुळे एक्स आणि वायचं आपण चेक करूया फक्त. तर एक्स आणि वायचा आपण सिक्वेन्स बघूया. पहिली आपण समजा इथे दोघं साईडला जी आहे, त्यामुळे हा पहिला जी जर इथे ठेवला शेवटी तर काय होतं आहे, जी बी आर बी आर आर बी बी आर. सेम सिक्वेन्स आहे का, जी बी आर आर. इथेच बघा, इथे आर बी आहे आणि इथे आर आर आहे, त्यामुळे चूक. म्हणजे एक्स आणि वाय चूक आणि झेड तर येणारच नाही, त्यामुळे हे पण नसणार आहे. त्यामुळे कोणत्याही 2 माळा सारख्या येणार नाहीत. पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा इथे म्हटलं की साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. बघा याचा सिंपल फॉर्म्युला असतो. जेव्हा वाढ होत असते, किमतीमध्ये वाढ होते, तेव्हाचा फॉर्म्युला बघा काय असतो. बघा बेसिक आपण 100% वरती धरणार आणि किमतीत जेवढी वाढ झाली तेवढी 100 + x ही खालती लिहिणार. एक्स म्हणजे ही झालेली वाढ, किती वाढ झाली, आणि पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे म्हणून गुणिले 100%. बरोबर. हा फॉर्म्युला आहे आपला. या फॉर्म्युल्यात आता आपण फक्त किमती टाकणार आहोत. आता इथं फक्त एक्सची किंमत आपण 60% टाकली तर काय होणार, 100 भागिले 160 गुणिले 100%. ठीक आहे. आता बघा इथे आपण 4ने कट केलं 25 आले, 4ने कट केलं 25 आले, 4 चौक 16 कट झाले. आता इथे खाली 1 शून्य आहे. 25चा वर्ग आपल्याला माहिती आहे डायरेक्ट 6 × 25 आणि 1 शून्य आहे म्हणून 62.5. म्हणजे 62.5% किंमत झालेली 62.5%च साखर आता वापरावी लागणार आहे. पहिला जर तुम्ही 100% वापरत होतात म्हणजे साधारण किती कमी झाली, जर 62.5 वापरत आहात म्हणजे ती 37.5 1/2% कमी तुम्हाला करावी लागणार. तेव्हा तुमचं उत्तर येणार 62 1/2%. म्हणजे आता एवढाच वापर करायचा आहे, त्याच्यासाठी एवढा वापर कमी करायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 90. बघा पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने. ओके, अशा सेम प्रकारचा एक प्रश्न कंबाईनला देखील आला होता. तसाच प्रश्न आहे. पहिल्या 2 विधानांवरून आपलं तिसरं निष्कर्ष बरोबर आला पाहिजे. चला डायरेक्ट ऑप्शनकडेच जाऊया आता आपण. तर बघा पर्याय क्रमांक 1 बघा, बी. पहिलं स्टेटमेंट आहे बी. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इथे काय असणार आहे, पहिली 2 विधानांवरून तुमचं जे तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. थोडक्यात हेच आहे इथे. चला आता वाचूया. पहिला पर्यायामधला बी स्टेटमेंट आहे पहिला, म्हणून इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. आता बघा आपण इम्प्रो लिहिला मध्यभागी, त्याला सर्कल केला आणि हा आधुनिक उद्योग आहे म्हणून मोठा सर्कल. आधुनिक उद्योगाच्या अंडर इम्प्रो आला. सेकंड स्टेटमेंट आहे ई. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हे संशोधन प्रेरित जे काही सर्व उद्योग असणार आहेत हे संशोधन प्रेरित आपण मानले तर ते आधुनिक आहेत असं म्हटलेलं आहे.
आता बघा स्टेटमेंट सी. आता बघा स्टेटमेंट सी काय म्हणते की इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. ठीक आहे, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा सॅटिस्फाय होते, संशोधन प्रेरितचा जो सर्कल आहे त्याच्या अंडरच इम्प्रोचा सर्कल आला आहे म्हणून सॅटिस्फाय होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असणार आहे. अदर तुम्हाला चेक करायची गरज नाही. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 91. आता बघा इथे माहिती दिलेली आहे. चला आता बघा इथे म्हटलंय की अणू बाणोपेक्षा वजनदार आहे. आता अणू ही बाणोपेक्षा वजनदार आहे म्हणून अणूवरती गेली. सिंथिया ही दिनापेक्षा उंच आहे. आता बघा इथे हे वेटचं म्हटलेलं आहे आणि इथे हाईटचं म्हटलेलं आहे. परत सिंथिया ही दिनापेक्षा उंच आहे. ठीक आहे, आता बघा सी मध्ये काय म्हटले की बाणो दिना इतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. आता बाणो ही दिना इतकीच उंच आहे पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. ठीक आहे, म्हणजे बाणो ही दिनापेक्षा वजनदार आहे तर दिना बाणोपेक्षा कमी वजनदार आहे. आणि शेवटचं दिले स्टेटमेंट की दिना अणूपेक्षा उंच आहे. दिना ही अणूपेक्षा उंच आहे म्हणून अणू सर्वात लहान आली कारण इथे दिना आहे. तर बघा आता आपल्याला काय म्हटले की अचूक निष्कर्ष निवडा. ठीक आहे, आता बघा आपण आपले पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे की सर्वात सिंथिया वजनदार आहे आणि अणू बुटकी आहे. सिंथिया वजनदार, सिंथियाच्या वेटबद्दल काही म्हटलेलं नाही त्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग. सेकंड स्टेटमेंट काय, अणू निश्चितपणे सर्वात वजनदार आणि बुटकी आहे. अणू निश्चितपणे सर्वात बुटकी तर आहे पण वजनदार आहे का, इथे तुम्हाला वजनदार दिसते पण बघा सिंथियाच्या वजनाबद्दल काही म्हटलेलं नाही त्यामुळे इथे आपल्याला सांगता येत नाही आहे. इथे आपण क्वेश्चन मार्क टाकूया. ठीक आहे, थर्ड स्टेटमेंट बघा सिंथिया सर्वात वजनदार आहे तर सिंथियाचं वजनच दिलेलं नाही त्यामुळे हे तर चुकीचंच आहे. आणि तर बघा प्रश्न क्रमांक 4 सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे. बरोबर, अशक्य आहे कारण सिंथियाबद्दल म्हटलेलं नाही आहे. पुढे बघा परंतु अणू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. हे सॅटिस्फाय होते की अणू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 तुमचा 100% अचूक आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 92. तर बघा इथे म्हटलंय दिलेली माहिती अभ्यासा. ABCD या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. बी ही डीच्या उजवीकडे आहे. आता बघा बी ही डीच्या उजवीकडे आहे, किती 40 मीटर अंतरावर आहे. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलंय की ए ही बीच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. ए ही बीच्या दक्षिणेकडे, ए इथे आणि हे अंतर आहे 60 मीटर. त्याच्यानंतर म्हटलंय सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर आहे. सी ही डीच्या पश्चिमेला 50, आता डीची पश्चिम दिशा कोणती होणार, इकडे. सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय आणि ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर आहे. एच्या उत्तरेला 70 म्हणजे इकडे असणार, नॉर्थ साईडला इकडे. पण इथे 60 ऑलरेडी आहे त्यामुळे बीच्या वरती अजून 10 मिळाले की आपले 70 होणार आणि ईची आपल्याला भेटली पोझिशन. तर आता काय विचारलंय, सी आणि ईच्या दरम्यान कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. आता बघा पायथागोरस डायरेक्ट आपण वापरू शकतो. बघा आता सी, बी आणि ई इथे हा पायथागोरस होणार आहे. बघा मी परत दाखवतो. सी, बी आणि ई इथे आपण ट्रायंगल क्रिएट केला, इथे आपण 90 डिग्री कन्सिडर केलं तर पायथागोरस. हे डिस्टन्स किती आहे, 50 अधिक 40 म्हणजे हे आहे 90 आणि हे आहे आपल्याला माहिती आहे 10. ठीक आहे, तर बघा एक साधारण असा ट्रायंगल क्रिएट झालेला आहे. जो ट्रायंगल जो क्रिएट झालेला आहे असा, त्याच्यात ही आहे 10 आणि ही आहे 90. आपल्याला ही डायरेक्शन फाइंड आउट करायची. तर आपल्याला माहिती आहे ती किती असणार आहे, पायथागोरस म्हणजे 90 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. 90 स्क्वेअर किती झाला, 8100 प्लस 10 स्क्वेअर 100 म्हणजे किती आहे 8200. याचं स्क्वेअर रूट जे असणार आहे 8200चं ते एक्झॅक्ट डिस्टन्स असणार आहे. पण आता आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट नाही करू शकत त्यामुळे आता ऑप्शन बघूया. ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणारच. ठीक आहे, पर्याय बरोबर आहे कारण 90चं आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. दुसरा पर्याय बघा, ते निश्चितपणे 91 मीटरपेक्षा जास्त परंतु 92 मीटरपेक्षा कमी असणारच. आता 91चा स्क्वेअर तुम्हाला काढता यायला पाहिजे डायरेक्ट. 91चा स्क्वेअर किती आहे, 8281. 91चा स्क्वेअर 8281 आहे पण आपला स्क्वेअर रूट 8200 आहे. तर हे 91 मीटरपेक्षा जास्त आहे असं आपण म्हणू शकतो का, नाही, 91 मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे हा पर्याय तर निश्चित चुकीचा आहे. आता थर्ड पर्याय बघा, ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त परंतु 91 मीटरपेक्षा कमी आहे. बघा आता हा पर्याय आपला बरोबर आहे कारण 8281 हा 91चा वर्ग आहे, समजले. आणि 90चा वर्ग तर माहितीच आहे
आता ही जी आपली संख्या आहे ती बघा 8100 आणि 8211 या दोघांच्या मधली संख्या आहे. त्यामुळे आपण निश्चितच म्हणू शकतो की 90 आणि 91 ह्या दोघांमधली संख्या असणार आहे ती. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हा 100% बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 93. तर पुढे काही माहितीच्या ते इथे बघा क्षेत्रफळ आणि लोकसंख्या दिलेली आहे आणि आपल्याला काय म्हटलं की सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. ओके ठीक आहे, आता आपण काय सिंपल गणित आहे कॅल्क्युलेट करूया. बघा याच्यासाठी सगळ्यांना माहिती पाहिजे की आपण जी घनता किंवा डेन्सिटी म्हणतो ती कशी काढतो. लोकसंख्या भागिले आपण एरिया करतो, म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरला किती लोकसंख्या आहे आपल्याला कळेल. आता बघा लोकसंख्या दिली आहे 16 लाख. तर 16 लाख भागिले 80,000, 80,000च्या दुप्पट केले तर आपल्याला 1,60,000 भेटतील. आणि त्याच्या 10 पट आहे, म्हणजे दुप्पट आणि 10 पट म्हणजे 20. पहिल्याचं उत्तर असणार आहे की 20 आहे साधारण डेन्सिटी. दुसऱ्याचं बघा 50,000, 50,000च्या दुप्पट झाले 1 लाख आणि 1 लाखाचे 10 झाले म्हणजे 10 लाख झाले इथे. आता बघा 10,000च्या 4 पट झाले 40,000 आणि 40,000चे 10 पट झाले 4 लाख. ठीक आहे, म्हणजे इथे असणार आहे 40 प्रति स्क्वेअर किलोमीटर. आता इथे बघा 5,000 आहे, 5 + 30, 30,000 झाले आणि इथे 3 लाख आहे, 30,000चे 10 पट झाले 3 लाख. साधारण हा भागाकार आहे पण आपण उलटं केलं इथे पटकन उत्तर यावं म्हणून गुणाकार. याच्या इथे गुणत गेलो आपण, म्हणजे आता इथे बघा 60 प्रति स्क्वेअर किलोमीटरला 60 उत्तर आलेले आहे डीमध्ये. डी हे राज्य आहे त्यामुळे याचं उत्तर असणार आहे डी. तुम्ही प्रत्येक पर्याय चेक करू शकतात उलटा करून. आता समजा 3 लाख मी इथे शून्य देत बसणार, याच्यात तुमचा खूप टाईम जाणार आहे. असा 3 लाख भागींमध्ये तुम्ही 5,000 करणार, मग परत हे 3 शून्य गेले, मग परत 5 + 30 असं करणार. त्यापेक्षा उलटंही देखील आपण करू शकतो. टाईम खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे, 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चला आता पुढचा प्रश्न बघूया. तेव्हा प्रश्न क्रमांक 94. आता बघा प्रश्न क्रमांक विसंगत घटक ओळखा म्हटलेला आहे. आता इथे बघा आपल्याला एक सरळ करतं, याची दुप्पट आहे 22ची दुप्पट 44 आहे. पर्याय क्रमांक बघितल्यावर कळतं आहे, पण बाकी कुठे कळत नाही की दुप्पट होते का नाही. पण इथे बघा 21ची दुप्पट 42, 24च्या उलटे 42. ठीक आहे, 23ची दुप्पट किती 46, 46च्या उलटे 64, 24ची दुप्पट 48 आणि 48च्या उलटे 84. कळालं. इथे 64 नाही आहे, इथे 62 आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. विसंगत घटक ओळखा म्हणून पर्याय क्रमांक 3 हा विसंगत आहे. चला आता पुढचं बघूया. आता हे देखील अतिशय सोपं आहे. बघा एच आणि आय मध्ये आपल्याला रिलेशन्स बघायचे काय असणार आहे ह्या दोन वर्डमध्ये. एच आणि आय मध्ये बघा +1 होतोय, जे आणि एल मध्ये +2 होतोय, इथे बघा एल आणि ओ मध्ये +3 होते, म्हणजे +1 +2 +3 असं होणार आहे. तर बघा इथे डी एफ एच साठी काय असणार आहे, तर डीच्या पुढचं लेटर आहे ई, एफच्या पुढे 2 लेटर जायचे म्हणजे 8th पोझिशनला असणार आहे एच, एचच्या पुढे 3 जायचे म्हणजे 8 × 3 = 11 के, आणि जेच्या पुढे 4, जे आणि 4 14 म्हणजे एन. तर EHKN बघा पर्याय क्रमांक 2, EHKN पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 96. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केले तर आपल्याला 15/11 मिळत आहे. तर मूळचा अपूर्णांक कोणता. तर 5चा डिफरन्स पाहिजे दोघांमध्ये. ठीक आहे, 5चा डिफरन्स नाही आहे बघा, इथे आहे, इथे आहे, सगळीकडेच आहे, फक्त इथेच नाही, एक ऑप्शन तर गेला. तर आता काय सांगितलं, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केला. बघा इथे लिहिलं आहे, जो कोणता पेपर असेल +8 अंशामध्ये आणि -1 छेदामध्ये करायचा आहे, म्हणजे आपल्याला तो अपूर्णांक मिळणार आहे. ठीक आहे, कारण अपूर्णांकात 8 मिळवल्यावर हे येत आहे. तर सिंपल आहे, याच्यातून डायरेक्ट 8 वजा करा ना. 15 + 8 किती, 15 + 8 7, 11 + 1 12. कळलं. +8 आणि -1 केल्यावर हा अपूर्णांक मिळतोय, म्हणून याच्यातून -8 करायचे. ही जे आहे +8 हे केल्यावर हा मिळणार आहे, म्हणून याच्यातून वजा करायचे आणि याच्यात हा अधिक होणार 11, म्हणून 7/12 हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कळलं. +8 आणि -1 केल्यावर 15/11 मिळणार आहे, म्हणून -8 आणि +1 केलं तर ओरिजिनल अपूर्णांक देखील मिळणार आहे. त्यामुळे डायरेक्ट लिहू शकतो आपण 7/12. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 97. बघा वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 4 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या त्यावेळेच्या 6 पट होते. फादर सन किती सांगितले, 6 पट होते
4 वर्षांपूर्वी, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजची वये काढा. आता बघा वयाची बेरीज दिलेली आहे 50 वर्षे. 50 वर्षे ही वयाची बेरीज दिलेली आहे कधी, आज. पण 4 वर्षांपूर्वी किती असणार दोघांची बेरीज, वडील 4 वर्षे लहान आणि मुलगा देखील 4 वर्षे लहान, म्हणजे किती 42 वर्ष होणार. ठीक आहे. आता बघा 6 आणि 7 दोघांच्या वयाची रेशूची बेरीज झाली 7, रेशूची बेरीज झाली 7 आणि वयाची बेरीज आहे 42. त्यामुळे रेशूच्या एकची किंमत किती येणार, 7 सकम 42. ही आली आपली एकची व्हॅल्यू. तर एकची व्हॅल्यू आपण इथे डायरेक्ट टाकू शकतो. मुलाचं वय 1 आहे म्हणजे 6 वर्ष, वडिलांचं वय रेशो आहे 6 म्हणजे 6 सकम 36 वर्ष. हे आपल्याला आलं इयरमध्ये. 36 आणि 6 हे 4 वर्षांपूर्वी. पण आता काय विचारलंय, अनुक्रमे आजची वय काढा. ठीक आहे. तर आजची वय किती असणार, 36 अधिक 4 40 आणि 6 अधिक 4 10, म्हणजे 40 आणि 10 आपलं उत्तर असणार आहे. 40 आणि 10 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 98. ठीक आहे. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दिलेलं आहे 2:5. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगामधील फरक ताशी किती येईल. ठीक आहे. बघा पहिली ट्रेन 5 तासात 350 धावली म्हणजे तिचा वेग किती आला, 5 7 35, 70 किलोमीटर पर आवर पहिल्या ट्रेनचा वेग आहे. ठीक आहे. पहिल्या ट्रेनचा आणि रेशो काय दिला आहे 2:5. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलं की फरक किती आहे. जर 2ची किंमत 17 आहे तर फरक किती आहे त्यांच्या दोघांमध्ये 3. 2ची किंमत 70 तर 3ची किंमत काय 35. बघा इथे 2ने भागणार 35 आहे ना, 35 105 म्हणजे त्यांच्या वेगातील फरक असणार आहे 105. 105 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 99. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर दिलेले 4:5. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. अतिशय सोपा प्रश्न बघा. 4 म्हणजे 76, 19 × 76 म्हणून 19 × 5 = 95. मुले किती असणार आहेत 95. तर 95 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. आता बघा आजचा शेवटचा प्रश्न. एका परीक्षेत 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले. बघा 35% पास झाले म्हणजे नापास किती झाले 65%, बरोबर. 65% नापास आणि सांगितलेले आहे 455 विद्यार्थी नापास. ठीक आहे. तर काय म्हटले, तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते ते काढायचं आहे. बघा म्हणजे आपल्याला 100%ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला माहिती आहे 65% नापास म्हणजे 455. तर बघा 65 तुम्ही इथे बघितलंच तुम्हाला डायरेक्ट कळेल. 7 सकम 42 आणि वरचे 35, 5 7 35 म्हणजे डायरेक्ट इथे कट होते 7ने. ठीक आहे. आणि 1%ची व्हॅल्यू 7, 100ची व्हॅल्यू किती 700. कळालं. 700 उत्तर असणार आहे. ठीक आहे. आज आपण जे इतर आहेत विषय इतिहास भूगोल त्यांचे देखील ॲनालिसिस करून व्हिडिओज अपलोड होणार आहेत. त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि प्लेलिस्टमध्ये आता तुम्हाला इथे दिसत आहे बघा, ह्या प्लेलिस्टमध्ये गेल्यास तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील. चला मित्रांनो, धन्यवाद.